महाराष्ट्राची ही पावनभूमी अनेक पुण्यात्म्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास स्वामी यांसारखे अनेक थोर संत या मातीत जन्मले, ज्यांनी लोकांना भक्तियोगाचे महत्त्व सांगितले. ह्याच मातीत 19व्या शतकाच्या मध्यात श्री स्वामी समर्थ नामक एक मानवरूपी परमेश्वर होऊन गेले आणि आपल्या अक्कलकोटी येथील वास्तव्यात त्यांनी सर्वांना कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. त्यांचे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे शब्द भक्तांना संकटावर मात करण्याचे बळ देणारे एक अलौकिक आश्वासन आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण त्यांच्या प्रकट होण्यामागील आख्यायिका ऐकणार आहोत. स्वामी समर्थ हे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. त्यांच्या प्राकट्याची कथा चमत्कारांनी भरलेली, अद्वितीय आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. श्री स्वामी समर्थ कसे प्रकट झाले याबद्दल दोन मुख्य आख्यायिका प्रचलित आहेत, ज्यांपैकी पहिली आख्यायिका सर्वसामान्य आहे. पहिल्या आख्यायिकेनुसार दत्त महाराजांचे दुसरे अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती यांनी इसवी सन 1459 मध्ये गाणगापूर येथे निर्गुण पादुकांची स्थापना केली आणि आंध्र प्रदेशातील श्रीशैल यात्रेस जाण्याच्या निमित्ताने ते कर्दळी वनात अदृश्य झाले. या ठिकाणी त्यांनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांच्या भोवती मुंग्यांनी रचलेले मोठे वारूळ तयार झाले होते. एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या या वनात लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून थेट वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळाला लागताच त्यातून रक्ताची धार वाहू लागली आणि क्षणातच एक दिव्य प्रकाश प्रकटला. त्या वारुळातून एक अजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत आहेत असे अत्यंत तेजस्वी योगी प्रकट झाले. तेच साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज होते. स्वामींनी घाबरलेल्या लाकूड तोड्याला अभय देऊन आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ते भारतभर भ्रमण करत अखेरीस 1856 मध्ये अक्कलकोट येथे स्थिर झाले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार स्वामींचे परमभक्त स्वामीसुतांच्या म्हणजेच हरिभाऊ तावडे यांच्या मते स्वामी महाराज 1149 मध्ये उत्तर भारतातील छेलीखेडा गावी 8 वर्षीय बालकाच्या रूपात धरणी दुभंगून प्रकट झाले होते. कथा वेगवेगळ्या असल्या तरी स्वामी प्रकट होण्याची तिथी मात्र चैत्र शुद्ध द्वितीया हीच आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.